ऊर्जा शौर्यला जाब विचारते की आज नाही दिली तुझ्या बॉसने तुला गाडी सर्व्हिसिंगसाठी. 1 मिनिट, तू त्या हर्षवर्धन जहागीरदारासाठी काम तर करत नाही आहेस ना? काल जेव्हा मी चाळीत गेले होते तेव्हा तूही तिथेच होता आणि तोही तिथेच होता. तू त्याच्या हाताखाली कामाला तर नाही आहेस ना? आता शौर्य बिचारा घाबरूनच जातो. काय उत्तर द्यावं कळतच नसतं. पण स्वतःच ऊर्जा त्याला शांत करते हे म्हणून की मी पण किती वेडी आहे ना, उगाचच तुला हे सगळं विचारत बसते. नाही म्हणजे तो इतका मोठा वकील तुला कशाला घेईल ना स्वतःच्या फर्ममध्ये. आता शौर्यला इथं कारण मिळतं. तो म्हणतो की हो, माझ्यासारख्या मुलाला ते कशाला घेतील ना. मी तुला म्हटलं होतं ना की चाळीत माझं काम होतं, नंतर कोर्टात केस होती म्हणून मी निघून गेलो. अगं पण ते सगळं जाऊ देत ना, तू मला केसबद्दल सांग ना, काय झालं केसचं? शौर्याची क्युरिओसिटी इतकी वाढलेली असते. पण ऊर्जा पण काय कमालीची आहे ना प्रेक्षकांनो. बिचाराला उगाचच प्रश्न विचारून घाबरवून सोडलं. विषय सोडूनच द्यायचा होता तर विचारायचंच कशाला. ऊर्जा आता एक सल्ला देते की हे बघ, ही केस इतकीही हलक्यात घेऊ नकोसा, कारण त्या मुलीचं आयुष्य पणाला लागले आणि तुला मस्करी कसली सुचते. तेव्हा शौर्य म्हणतो की अगं मस्करी करत नाही आहे मी. बरं मला हे सांग की तू FIR दाखल केली आहेस का? बरं केलीच आहेस तर कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये केली आहेस? तेव्हा आता ऊर्जा भडकते, तुला काय घेणं देणं रे याच्याशी. तेव्हा शौर्य म्हणतो की कमॉन यार, अगं मी साक्ष देणार आहे त्या केस संदर्भात. तूच मला म्हणाली होतीस ना की साक्ष दे. आता मला माहिती नको आहे का? तुला सांगू का, खरं तर त्या मुलांचे चेहरेसुद्धा आठवत नाही आहेत मला. आता जर मला उद्या साक्ष द्यायला कोर्टात उभं केलंस तर त्यांच्याबद्दल मला माहिती नको आहे का? कोण होती ती मुलं, कशी दिसतात ती, कुठे राहतात, त्यांची नावं काय आहेत, हे सगळे डिटेल्स माझ्याकडे असायला हवेत ना. आता शौर्य पण किती चालाक आहे बघा. शेवटी बोलून चालून वकीलही तो. ऊर्जाच्या तोंडून सत्य वधवून घेतोच. तो म्हणतो की मला नाही वाटत तू FIR दाखल वगैरे केली असेल. मुद्दामच तो अविश्वास दाखवतो. ऊर्जाला असं चिडवतो, असा डिवचतो, तिचा आत्मविश्वास मुद्दामच ढासळवतो. तेव्हा ऊर्जा रागातच विचारते की तुला काय वाटतं, घाबरून बसेन का मी त्या सगळ्यांना? FIR दाखल केली आहे मी. तेव्हा शौर्य म्हणतो की चल, मला नाही वाटत घाबरले असशील तू. ऊर्जा म्हणते की मी का घाबरेन त्यांना, मी स्वतः FIR दाखल केली आहे आणि त्या मुलांबद्दल मला सगळी माहिती आहे बरं का. तेव्हा शौर्य आता तिचं खोटं पकडतो. तो म्हणतो की देअर यू गो, चल आता पुढची माहिती सांग. आत्ता कुठे ऊर्जाच्या डोक्यात प्रकाश पडतो की याने उलटे सुलटे प्रश्न विचारून कसं तिला अडकवलं आणि मग सत्य वधवून घेतलं तर. आता शौर्य तिला एक प्रश्न विचारतो की त्या मुलीचं मेडिकल कुठे केलंय. शौर्यला उत्तर देणारच असते ऊर्जा, पण ती स्वतःला थांबवते. का माहिती आहे? कारण पूर्वाने तिला 1,00,000 मोलाचा सल्ला दिलाय की ऊर्जाला जे जे पुरावे सापडतील ते इतर कोणालाही सांगायचे नाहीत. अगदी कितीही विश्वासातला माणूस असला तरीही नाही. ऊर्जा वैतागतच म्हणते की तुला काय करायचं आहे, जेव्हा साक्ष द्यायची वेळ येईल त्याच्या आधी फोन करून सगळ्या डिटेल्स देईन ना मी तुला. आणि ती तोंड फिरवते. आता शौर्य तिला विचारतो की अच्छा, म्हणजे या सगळ्या डिटेल्स तू कोणाला सांगायच्या नाही आहेत, हे कोणीतरी सांगितले वाटते तुला. मग असं होतं तर यार मला सांगायचं होतं ना. हे ऊर्जाचं वागणं आहे ना, ते शौर्याचं खूप जिव्हारी लागतं. शौर्य खूपच नाराज होतो. तो म्हणतो की ठीक आहे यार, तुला नाही सांगायचं तर नको सांगूस, पण काळजी करू नकोस हां, मी तुझ्या वतीने देईन ना कोर्टात साक्ष. ऊर्जा धक्क्याने त्याच्याकडे पाहतेच. जेव्हा मी विटनेस बॉक्समध्ये जाईल साक्ष देण्यासाठी तेव्हा मला माहिती आहे की मी उलट तपासणीमध्ये तोंडघशी पडेन, पण काळजी करू नकोस हां, मी मिलॉर्डसमोर ना साक्ष देईनच. बघा मी तिथे काय म्हणेन की युअर ऑनर, मला नाही माहिती त्यांची नावं, पण कानाखाली मात्र जबरदस्त बसली होती हां. मी मारलेली चापट आहे त्याचे 3-4 बोटं तर चांगले उमटले असतील. मग तुम्ही एक काम करा मिलॉर्ड की तुम्ही ना फॉरेन्सिक रिपोर्ट काढून आणा. अहो मॅडम असं नाही चालत. मुद्दामच शौर्य काय म्हणतो बघा ऊर्जाला की हे बघ, कोर्टात असं चालत नाही आहे गं, तू ना प्लीज मला डिटेल्स दे. उद्या जर ते 4 जण माझ्यासमोर उभे राहिले आणि त्यांची मला नावच नाही सांगता आली तर काय अर्थ उरणार आहे या केसला. माझ्यामुळे तू केस हरची लाग.
आणि मुद्दामच तो आता एक वाक्य बोलून जातो. तू 2-3 दिवस जर माझ्या नजरेसमोर आली नसती ना, तर मला तुझा चेहराही नसता आठवला अगं. आता ऊर्जा नाराज होते. असं का बोलतोयस? म्हणजे इतकी वाईट आहे का मी, की माझा चेहराही तुझ्या लक्षात नाही राहणार? आता शौर्याला इथे सुद्धा मस्तीच सुचते. तो म्हणतो की अगं नाही नाही, त्यावेळी आपण मारपीट करताना तुझ्या चेहऱ्याला गुलाल लागला होता ना, आणि तू दिसत पण कशी होतीस, चिडकी, भांडखोर. नाही म्हणजे कोण लक्षात ठेवणार ना अशा भांडखोर मुलीला. तो तिच्यासमोरच तिच्या तोंडावर हसायला लागतो. आता मात्र शौर्यासमोर धक्कादायक खुलासा होतो. तेव्हा शौर्य क्युरिओसिटीने विचारत असतो की दे ना गं मला डिटेल्स. तेव्हा ऊर्जा म्हणते की हे बघ, ती खूप मोठ्या घराण्यातली पोरं आहेत बरं का. शौर्य म्हणतो की त्याचं काय? अरे म्हणूनच तर तो हर्षवर्धन जहागीरदार वाचवायला आला होता तिथे. कोणासाठी? दिग्विजय पाटील, MLA दिग्विजय पाटील. शौर्य विचारतो त्याचं काय? अरे त्याचाच तर मुलगा कल्प्रिट आहे ना, विक्रांत शिर्के. आता शौर्याच्या पायाखालची जमीनच हादरते नाव ऐकून. विक्रांत, खरा नराधम गुन्हेगार विक्रांत, जो की त्याच्या बहिणीचा म्हणजे तीर्थाचा होणारा नवरा आहे. तर शौर्यला काही केला विश्वास बसतच नाही. ऊर्जाला तो खूप विचारतो की ऊर्जा खरं सांग, नाही म्हणजे तुला 100% विश्वास आहे की तो तोच होता? अगं कारण त्यावेळेस मारपीट करताना विक्रांत नव्हता तिथे. आता शौर्याला ऊर्जा शब्दात पकडते. विचारते की 1 मिनिट, विक्रांत तिथे नव्हता हे तू म्हणतोस म्हणजे ओळखतोस का त्याला? शौर्य बोलून जातो हो अगं. आता मात्र ऊर्जाला दुसराच धक्का बसतो. तेव्हा शौर्य पटकन शब्दांची फेरफार करतो. अगं कोण ओळखणार नाही? हे बघ ना, जिकडे तिकडे त्याचे सगळे पोस्टरच लागलेले असतात, आणि आमदाराचा मुलगा आहे म्हटल्यानंतर कोण नाही ना ओळखणार. नाव लक्षात आहे माझ्या. आता ऊर्जा पुढच्या डिटेल्स देते. पद्माने त्याच्या 4ही मित्रांना ओळखलंय आणि पोलिसांना तशी जबानीही दिली. ऊर्जाचा इतका संताप होतो ना. हे बघ, हे काय आहे ना, खरं तर बाकीच्या माणसांना असं वाटत असतं की श्रीमंत घराण्यातली पोरं वगैरे माणसं ते गुन्हे करूच शकत नाहीत, पण सगळ्यात जास्त गुन्हेगार तर तेच असतात. गरिबांना चिरडून टाकायचं आणि स्वतःचा फायदा करून घ्यायचा, आणि स्वतःच्याच पैशांच्या त्या प्रतिष्ठेच्या ताकदीच्या जोरावर पुन्हा सुटायचं सुद्धा. खरंच प्रेक्षकांनो, समाजाची रिॲलिटी आहे ही. आता हे सगळं तेच तर घडतंय ना. खरं तर फक्त नावं ऐकूनच शौर्याची भोबडी वळाली. कोर्टात साक्ष देण्यावेळी काय होईल त्याचं? तो ऊर्जाला आधीच अलर्ट करतो की तुला या केसची खूप तयारी करावी लागणार आहे ऊर्जा, कारण या केसमध्ये खूप मोठी मोठी लोक इन्व्हॉल्व होणार आहेत. तेव्हा ऊर्जा त्याला विचारते की काय झालं, नावं ऐकूनच घाबरला की काय? पण एक गोष्ट लक्षात ठेवा शौर्य, तुला कोर्टात साक्षही द्यावीच लागणार आहे, तीही पद्माच्याच बाजूने. खरं तर नावं ऐकूनच शौर्याचं अवसान गळून पडलेलं असतं, कारण त्याला त्याच्याच बापाच्या विरोधात, त्याच्याच बहिणीच्या होणाऱ्या नवऱ्याच्या विरोधात साक्ष द्यावी लागणार असते. ऊर्जा निघून जाते. त्यानंतर रात्रीच्या वेळी दिव्याची इथे हालत खराब झाली. आपले हात जे आहेत त्यावरती फुंकर मारत ती विचार करते की आई ग, दिवसभर कामं करून दमून गेले आहे मी. या जहागीरदारांच्या घराची सगळ्यांची जबाबदारी माझ्यावरतीच आली. ती पद्मा पण कुठे तडमडली काय माहिती. सगळी कामं माझ्याच अंगावरती पडली, आणि ते कांदा लसूण चिरल्याचा वास हाताचा काही केला जातच नाही. दिवच्या 2-2 बाटल्या संपवल्या. आता मुद्दामच आदित्य तिला टोमणा मारतो. चाळीत राहत होतीस तेव्हा घरात कधी काय कामं केली नव्हतीस का? दिव्या आदित्यच्या अंगावर धावून जाते. काय म्हणालास मला? अरे चाळीत राहत होते ना तेव्हा सुद्धा माझ्या आईने आम्हा दोघी बहिणींना खूप सुखात ठेवलं होतं. आदित्य पुन्हा टोमणा मारतो. मग शिकायचे ना कामं आईकडून. दिव्या त्याला जाब विचारते की झालं, तू आता आम्हालाच बोल लावणार. सतत मला आणि माझ्या आईला टोमणे काय मारत असतात रे तुम्ही? जहागीरदाराचे सगळे लोक आम्हालाच कमी का लेखता? तुम्हा जहागीरदारांना काय सतत मलाच राबवून घ्यायचं असतं का रे? एवढे एक्सपेन्सिव्ह ॲप आहेत त्याच्यावरून जेवण ऑर्डर करायचं ना? नाही, पण जिथे तिथे मलाच राबवून घ्यायचं असतं. त्यात ती पद्मा कुठे तडमडले काय माहिती. या जहागीरदाराच्या घराण्यात ना
साधं नोकरांना सुद्धा स्वतःच्या जबाबदारीची जाणीव नाही आहे. त्यात तुमच्या त्या पूज्य आईसाहेब, त्यांना तर सतत पद्माच हवं असते. आता हिचे उगाचच फुकटची बडबड करून तोंडाचे वाफ घालवायचे नुसते. तो आदित्य विचारा इतका वैतागून जातो, शेवटी तिच्यावरती ओरडतोच तो. बस कर ग, सतत किती कटकट करत असतेस ग, थोडं तरी शांत बसत जा ना. वैतागून तो बाहेर निघालेलाच असतो, पण दिव्याला त्याच्यासोबत वादच घालायचा आहे. दिव्या त्याला अचानकच थांबवते. हे बघ आदित्य, किती हात दुखतात इथे माझे. दिवसभर घरच्यांनी मला नुसतं राबवूनच घेतलंय. तेव्हा आदित्य विचारतो की मग काय करू आता मी? जाऊन शौर्याच्या रूममध्ये झोपू का? अगं एकतर दिवसभर मी दमूनच येतो ना काम करून. ऑफिसमधून आल्यावर इतकं दमायला होतं, जरा तरी आराम मिळू देत चा गं. सतत आपलं कटकट चालू असते तुझी. आता दिव्या त्याच्यावरतीच खेक असते. आता तूही मलाच बोल. एवढं दिवसभर राब राब लाभले, तुला साधेही काळजी वाटत नाही ना माझी? आणि तसंही या घरात आल्यापासून एकही दिवस असा गेला नाही की तुझ्या घरच्यांनी माझा अपमान केला नाही. शेवटी रडकुंडीला येऊन आदित्य तिच्यासमोर हात जोडतो. बस कर ग. नाही म्हणजे माणसाने किती कटकट सहन करायची ना. अगं सतत तेच तेच काय बोलतेस? आता दिव्या खरंच इतकी बेअक्कल नाही मुलगी. आदित्यला त्याच्याच रूममधून बाहेर काढते. नाही ऐकायचं ना माझं बोलणं? अरे मग उभा कायस, निघ ना. तसंही मला काही फरक पडत नाही. बिचारा तसाच निघून जातो तोंड पाडून. पुन्हा आपल्या हाताकडे पाहत बिबळत म्हणते की पद्मा पण कुठे तळमळे काय माहिती. शौर्यसुद्धा त्याच्या रूममध्ये खूपच विचार करत असतो. त्याला खरं तर हा धक्का सहन होत नाही. मुळात तो सत्य पचवूच शकत नसतो की हे सगळं विक्रांतने केलंय. आणि तीर्थाला कळलं तर काय होईल तिचं? तिचं आयुष्य ज्याच्याशी जोडलंय तो इतका घाणेरडा कसा वागू शकतो? नाही, हे लग्न मी मुळात होऊ देऊ शकत नाही. शेवटी प्रश्न माझ्या बहिणीच्या आयुष्याचा आहे. आत्ता मला कळतंय की डॅड या केसमध्ये इतके इंटरेस्टेड का आहेत, इतकं स्वतःला इन्व्हॉल्व का केलं आहे त्यांनी. खरं तर ते विक्रांतला वाचवण्याचा प्रयत्न करतायत. तर ते स्वतःहून पोलीस स्टेशनला काय गेले, स्वतःच पद्माच्या चाळीतही गेले. कारण याआधी हा हर्षवर्धनाचा कधी वागलाच नव्हता. अक्षरशः विचार करून करून शौर्याचं डोकं भणभणायला लागलेलं असतं. खरं तर तो दोन्ही बाजूने विचार करतो, कारण नाण्याला नेहमी दोन बाजू असतात ना. आता डॅड काय करतील? विक्रांत खरंच या सगळ्यांमध्ये इन्व्हॉल्व होता हे कळलं तर तीर्थासोबत ते त्याचं लग्न लावून देतील का? की हा विचार करतील की मान्य आहे त्याच्याकडून चूक झाली, आपण हे लग्न लावून हा विषय इथल्या तेच मिटवून टाकूयात. काय करतील नक्की ते? नाही नाही नाही, हे सगळं मी नाही होऊ देऊ शकत. आता ना माझं डोकं फुटायची वेळ आली आहे. यामध्ये मी काय करू शकतो? हा इतका बेचैन झालाय. मी जाऊन पद्माला विचारू का की काय घडलं होतं तुझ्यासोबत? पण कुठल्या तोंडाने जाऊन विचारू? आणि ती बिचारी स्वतःबद्दल काय सांगणार आहे? मी ज्या मुलांना मारलं ती मुलं विक्रांतचे मित्र होते तर. आणि मला आता पद्माच्याच बाजूने विक्रांतच्या विरोधात साक्ष द्यायचे, म्हणजे डॅडच्या जावयाच्या विरोधात. त्याच्या मित्रांना ज्यांना मारलं मी त्यांचे चेहरेही मला आठवत नाही आहेत. त्यांचे विक्रांतच्या फ्रेंड लिस्टमध्ये फोटो मिळतील ना, असा विचार करून तो पटकन आपला फोन काढतो. ज्या क्षणी विक्रांतच्या फ्रेंड लिस्टमध्ये ते चौघेही मित्र शौर्य बघतो, त्या क्षणी त्याच्या तळपायाच्या मस्तकात जाते. आणि कोणाचं जाणार नाही. शेवटी शौर्याच्या बहिणीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. जसा पद्माच्या आयुष्याचा प्रश्न होता अगदी तसाच. अरे हा तर तोच आहे ज्याला मी मारलं होतं. नाही 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 नाही, मला पद्माशी जाऊन भेटावं लागेल, बोलावं लागेल, सगळी माहिती घ्यावी लागेल, त्याशिवाय गोष्टी क्लिअर नाही होणार. त्याचा इतका संताप होत असतो. नेमकी समोर तीर्था येऊन उभा राहते. अरे दादा, कसला विचार करतोयस आणि काय क्लिअर नाही होणार आहे? तेव्हा शौर्य म्हणतो की काय नाही, मी एका केसची रिव्हिजन करत होतो, तू बोल ना. तेव्हा तीर्था एक नेकलेस दाखवते. दादा, हा नेकलेस ना माझ्यासाठी आईने सिलेक्ट केला आहे माझ्या लग्नासाठी. पण मला कळतच नाही आहे, कारण माझ्याकडे इतक्या ज्वेलरी आहेत ना, मला सगळंच आवडतं आहे. अरे शौर्य बघा तीर्थाला काय सल्ला देतोय तो. तीर्था, जे आपल्याला आवडत नाही ना ते वेळीच रिजेक्ट करायचं अगं.
नाहीतर पुन्हा आयुष्यभर रिग्रेट करावं लागतं. आता तीर्था विचारते की पण दादा, जर जी गोष्ट मला आवडते ती त्याला नाही आवडली तर, आणि जी त्याला आवडते ती मला नाही आवडली तर, अशा वेळी काय करायचं? तेव्हा शौर्य एक प्रश्न विचारतो, मला सांग, तुम्ही दोघं बोलता फोनवरती? तीर्था म्हणते की हो, ॲक्च्युली तोच मला जास्त कॉल करतो, पण मागचे 2-3 दिवस त्याने मला फोनच नाही केलं. किती सरप्राईजिंग आहे. आता मात्र शौर्याच्या मनात वेगळंच विचारांचं वादळ चालू होतं. म्हणजे गोष्टी किती जुळून येतात ना विक्रांतच्या बाजूने. त्याची हळूहळू खात्री पटायला लागते की ऊर्जा जे म्हणते ते खरंच आहे. अरे दादा, कुठे हरवलायस तू? पण खरंच दादा, जेन्युइनली सांगू का तुला, मला ना त्याच्या खूप साऱ्या चॉईसेस नाही आवडत. अरे आता तीर्थाने आपल्या मनातली एक गोष्ट बोलून दाखवलेली असते. शौर्य तिला विचारतो की मला सांग तीर्था, विक्रांत तुला आवडतो का? तीर्था हसते, आधी विचारते की दादा, हा काय प्रश्न आहे सांग बरं मला. नाही म्हणजे आता लग्न ठरलं आहे आमचं, मग आवडतो नाही आवडतो चॉईसचा प्रश्न येतोच कुठे ना. तेव्हा शौर्य तिची समजूत घालतो की नाही, अगं तीर्था, म्हणजे तुला माझा प्रश्न कळलाच नाही आहे. विक्रांत स्वतः तुला आवडतो का? त्यावर तीर्था रिॲक्ट होते की आता हर्षवर्धन जहागीरदारांनी स्वतः त्यांच्या आमदार मित्राच्या मुलासोबत लग्न ठरवले. नकार देण्याचा प्रश्न येतोच कुठे. नाही म्हणजे प्रेशर कळतं ना किती येईल ते. शौर्य तिला समजावतो की हे बघ तीर्था, तुझं लग्न जर झालं ना तर तू आता जहागीरदार राहणार नाही आहेस, शिर्के होणार आहेस. त्यांच्या वेगळ्या सवयी असतील, काही वेगळ्या प्रथा परंपरा असतील, त्या तुला स्वीकाराव्या लागणार आहेत. हे बघ तीर्था, तुला जर लग्नानंतर तुझा फ्रीडम मिळालाच नाही तर शौर्याचं काळजी करणं साहजिक आहे. तीर्था त्याच्यावरती काय उत्तर देते बघा. तीर्था म्हणते की दादा, एखादा मॉलमधला ड्रेस आपल्याला आवडला आणि तो घेतला, पण परत जर तो नाही आवडला तर तो परत करणं इतकं सोपं आहे का डिसिजन घेणं? मला कळतं आहे की विक्रांत आहे थोडा तापट, ॲरोगेंट आहे, अधूनमधून सतत पार्ट्याही करत असतो, पण माझा लहानपणापासूनचा मित्र आहे ना तो. पण दादा, तुला एक खरं गोष्ट सांगू का, मी विक्रांतच्या प्रेमात आहे की नाही, तो मला आवडतो की नाही, खरं मला कळतच नाही आहे. तीर्थाच्या डोक्यावरून मायाने हात फिरवत शौर्य म्हणतो, तू खूप इनोसंट आहेस तीर्था, जा जाऊन झोप आता. तीर्था त्याला आनंदाने गुड नाईट बोलते आणि निघून जाते. पण आता शौर्याच्या मनात मात्र एक वेगळीच खळबळ चालू आहे. जर ऊर्जा म्हणते तसं जर विक्रांत खरंच दोषी असेल ना, तर मग तो हे लग्न होऊ देणार नाही. मी माझ्या बहिणीचं आयुष्य असं पणाला नाही लागू देणार. शौर्याचा निर्धार तर ठाम असतो, कारण तो आता तीर्थाचं आयुष्य वाचवण्यासाठी घरच्यांच्या विरोधात जायलाही तयार असतो. त्याचनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ऊर्जाच्या सांगण्यावरूनच पद्मा जहागीरदारांच्या घरी कामासाठी परतते. येता क्षणी तिला शैलजा विजयाच्या रागाला सामोरं जावं लागतं. शैलजा तर तिची चांगली खरडपट्टीच चालू करते. पद्मा, अगं कुठे होतीस तू? तुला माहिती आहे ना की घरात तू नाही तर किती मोठा गोंधळ उडालाय. अगं आईसाहेबांच्या सगळ्या वेळा तुलाच माहिती असतात, आणि त्या सोनल मोनल सतत माझ्या मागे भुनभुन की पद्मा कधी येणार आहे, पद्मा नाही आहे का आई, आमची कामं कोण करणार. तुला माहिती ना, सतत 5-5 मिनिटाला त्यांना काही ना काहीतरी खायचंच असतं. हे बघ, त्यांना ना माझ्याच्याने सांभाळलं नाही जाणार. लक्षात येते का तुझ्या? इतक्यात विजयाही येते. विजयासुद्धा तिच्यावरती रागच काढते. पद्मा, आलीस का बाई तू? तुला माहिती आहे ना की आईसाहेबांना सगळं वेळेवरती लागतं. आता जर वेळेवर त्यांना चहा नाही मिळाला ना, अख्खं घर डोक्यावर घेतील. पद्मा बाई, आता तूच समजून घे, वकिलांचं घराणं आहे हे. एकदा का तोंड यांची चालू झाली की बंद नाही होता. आणि आलीच आहेस ना आता, तर आईसाहेबांना जाऊन दर्शन द्या. इतक्यातच तिथे हर्षवर्धनच टपकतो. हर्षवर्धनला पाहून ती जास्तच घाबरून जाते. हर्षवर्धन त्या दोघींनाही आता खडसावतो की 1 मिनिट, आल्या आल्या उगाच मागे लागू नका तिच्या. काल तूच म्हणाली होतीस ना की ती आजारी आहे, तिला बरं नव्हतं. तिला तिची कामं काय आहेत ते सगळं चांगलंच माहिती आहे. जा आपापल्या कामाला लागा. आणि पद्मा, तूही तुझं काम कर.
ती थोडीशी घाबरते, चाचपडल्यासारखे करते आणि ते साहजिकच आहे. त्यामुळे ती पटकन किचनमध्ये जाते. आता हर्षवर्धन किचनकडे वळणार. विजया आडवी जाते त्याला, विचारते की तुम्हाला काही हवं आहे का? हर्षवर्धन सरळ सांगतो, मला पद्माशी बोलायचं आहे. आता विजया, शैलजा, दिव्या बाजूला जातात. शौर्यसुद्धा तिथेच असतो. शौर्यला एक वेगळाच संशय येतो की हर्षवर्धन एवढं काय बोलत असेल तिच्याशी. थोडा अंदाज असतो त्याला. पण आता शैलजा आणि विजया विचार करतात की पहिल्यांदाच हर्षवर्धन किचनमध्ये गेलाय ना, पद्माशी एवढं महत्त्वाचं काय बोलायचं असेल. इकडे हर्षवर्धन पद्माला ताकीद देत असतो, हे बघ, जे काही घडलं ते मी घरात कोणालाही काहीही सांगितलेलं नाही आहे. तूही कळू देऊ नकोस. आणि तुला काय हवं असेल, काही लागलं केलं तर कोणाला सांगायचं? मला. लक्षात येत आहे ना? पद्मा काय बिचारी घाबरली आहे. ते नंदीबैलासारखे मानत डोलावते. हर्षवर्धन बाहेर येताच विजयाचा प्रश्नांचा भडीमार चालू होतो. काय हो, तुम्ही अचानक किचनमध्ये गेलात पद्माकडे? काही बोलायचं आहे का? काही हवं आहे का तुम्हाला? तेव्हा हर्षवर्धन विचारतो की का घरातल्या नोकरांना बोलण्याचा माझा अधिकार नाही आहे का? पुढे विजया काही बोलणार, तो लगेच कामाचा विषय काढतो. पद्मा ज्यासाठी आली आहे ते काम ती तर फत्ते करते. हर्षवर्धन शौर्यला सांगतो की हे बघ, मला दिल्लीला जावं लागणार आहे आज अचानकच. त्यामुळे मुंबईच्या सगळ्या मीटिंग कॅन्सल कर. आणि हो, मी दिल्लीवरून परत येण्याआधी पुढच्या जे काही केसच्या आपल्या डिटेल्स असतील ना, त्या सगळ्या तयार ठेव. क्रॉस चेकिंगचे सगळे पेपर्स तयार ठेव. विजया शैलेचा चावून आता पद्मालाच विचारतात, काय बोलायला आले होते साहेब? पद्मा घाबरत सांगते की काय नाही, ते तब्येतीची विचारपूस करत होते, काय हवं नको तर सांग म्हणत होते. आता त्या दोघीही बाहेर पडतात. म्हणजे बाहेर पडण्यापूर्वी विजया शौर्याला विचारते की काय रे, काय तुलाही विचारपूस करायची आहे का? किचनमध्ये काय काम आहे तुझं? तेव्हा शौर्य म्हणतो की काही नाही आई, ते मी आता जाणारच आहे ना ऑफिसला, तर मला प्रोटीन शेक बनवायचं होतं. विजया शैलेजा बाहेर पडतात. दोघे एकच विचार करत असतात की भाऊजींना एवढं काय बोलायचं असेल. आता दिव्याच्या मनात सुद्धा कुरबुर चालू होते. विचार करते की जो माणूस कामाशिवाय स्वतःच्या बेडरूमच्या बाहेर सुद्धा येत नाही, त्याचं अचानक घरच्या नोकराकडे काय काम निघालं असेल. आणि पद्माचा चेहरा विचारपूस केल्यासारखा नव्हताच, तर धमकी दिल्यासारखा होता. दिव्या निघून जाते. इकडे शौर्याला चौकशी करायची असते, पण पद्मा वेगळ्याच विचारात, कारण तिला ऊर्जाला सगळ्या डिटेल्स द्यायच्यात ना हर्षवर्धनबद्दलच्या. मग ती पटकन बाजूला जाते आणि फोनवरून ऊर्जाला मेसेज करते, मालक आज दिल्लीला निघालेत. अचानकच शौर्य तिला चमचा काय मागतो. ती अशी घाबरून जाते की जसं काय हिनेच मोठा गुन्हा केलाय. मोबाईल धडकन खाली पडतो. शौर्य तो मोबाईल तिला उचलून देतो, पण ऊर्जाला पाठवलेला मेसेज स्क्रीनवर दिसत असतो ना. आता पद्मा घाबरते. शौर्य आपल्याकडे मोबाईल वळवणार, ती हातातून हिसकावून घेते. शौर्यला तिथेच गडबड जाणवत असते, पण तो स्वतःहून काही विचारत नाही. इकडे ऊर्जा आता बाहेर पडते घराबाहेर आणि नेमकं पद्माचा मेसेज येतो. हर्षवर्धन दिल्लीला जाणार असल्याची बातमी कळताच ती विचार करते की यस, आता हीच वेळ आहे हा डाव पलटण्याची. तर प्रेक्षकांनो, भाग इथेच संपतोय. पुढे बघूयात ना काय ट्विस्ट आलाय ते. तर ऊर्जा क्षणाचाही वेळ न घालवता पटकन धाव घेते पोलीस स्टेशनात आणि हुळबुट्टेंना ती बातमी देते, हर्षवर्धन जहागीरदार दिल्लीला निघालाय. तिथेच हुळबुट्टेची खेळी चालू होते. आता त्या चारही पोरांना त्यांच्या घरातून उचलायचं आणि त्यांच्याकडून जबानी नोंदवून घ्यायची. म्हणजे हर्षवर्धन जहागीरदार काहीच करू शकणार नाही. तिकडे शौर्य पद्माला वचन देतो, हे बघ, देवीच्या उत्सवात तुझ्यासोबत जे काय घडलं तिथं येऊन ऊर्जाला वाचवणारा मीच होतो. पद्मा, तू घाबरून जाऊ नकोस, मी आहे तुझ्यासोबत आणि तुझ्याच बाजूने. पद्माला इतकं मनाला धीर मिळतो. पण आता ऊर्जाने डाव पालटलाय. एकदा का ते चारही नराधम अडकले तर विक्रांतही बरोबर अडकेल आणि मग काय, हर्षवर्धन काहीच करू शकणार नाही. तर प्रेक्षकांनो, वचने दिले तू मला. मालिकेचे डेली एपिसोड्स पाहण्यासाठी जरूर सबस्क्राईब करा.
का? कारण तुम्हाला इथे वचन दिले, तू मला या मालिकेबद्दलचा कोणताही खोटा रिव्ह्यू बघायला मिळणार नाही आहे. जे मालिकेत आहे, जे खरं आहे तेच आपल्या चॅनलवर अपलोड केलं जातं. त्यामुळे जरूर सबस्क्राईब करा.